नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता एकाच वेळी सावळी आणि सारंगने सोहम आणि ताराचा जीव वाचवत भैरवी आणि ऐश्वर्याला आता जेलमध्ये पाठवलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, तारा आणि सावळी या दोघीजणी एकत्र येऊन आता ऐश्वर्याचा सुद्धा बँड वाजवत असतात. कारण का ऐश्वर्याने कामच तसं केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे तारा आता ॲक्टिंगमध्ये पदार्पण करत असते. त्यामुळे ताराने आधीच सोहमला सांगितलेलं असतं की मी ॲक्टिंगमध्ये पदार्पण करत आहे आणि गाणं मी सोडत आहे. पण आधी आपण घरामध्ये कुणाला काही सांगायचं नाही. जोपर्यंत मी कॉन्ट्रॅक्ट साईन करत नाही तोपर्यंत कुणाला काही कळता कामा नये. तेव्हा इथे सोहमसुद्धा म्हणतो की ठीक आहे, जशी तुझी इच्छा असेल आपण तसंच करूया. तेव्हा ताराच्या वडिलांनीसुद्धा तारा करून कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलेलं असतं. पण सोहमलासुद्धा इथे आता कॉन्ट्रॅक्ट साईन करायला सांगितलेलं असतं. कारण इथे आता ताराचे वडील जो काही सिनेमा काढणार आहेत त्याच्यामध्ये ॲक्टिंग करणार आहे तारा. तारा ॲक्टिंग करणारच आहे, पण त्या सिनेमाला जे काही म्युझिक आहे ते सगळं सोहम देणार आहे. त्यामुळे इथे आता ॲक्टिंग आणि सिंगिंग ही ताराने करायची आहे असं तिच्या वडिलांनी सांगितलेलं असतं. पण तारा म्हणते की सर, मी गाणं सोडले, मी गाऊ शकणार नाही. तेव्हा इथे तिचे वडील म्हणतात, असं काय करतेस तू? तुझा आवाज इतका सुंदर आहे आणि तू स्वतः सिंगर असताना, इतकी उत्तम सिंगर असताना आपण दुसरा सिंगर का घ्यायचा? तुझा सिनेमा आहे, त्याच्यामध्ये तू ॲक्टिंगसुद्धा करणार आहेस आणि त्याच्यामध्ये गाणीसुद्धा तू गाणार आहेस. त्यामुळे तुला अजून फायदा होईल. पण इथे आता ताराला टेन्शन येतं, कारण का तिचा आवाज कसा आहे हे तिला बरोबर माहिती आहे. आता जर गाणं गायचं असेल तर तिथे सावळी लागणार असते. त्याचं काय करायचं? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, तारा टेन्शनमध्ये आलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सावळी गेलेली असते. इथे गावकऱ्यांनी बाबुल गावामध्ये तिला बोलावलेलं असतं. त्यामुळे ती तिथे सारंग आणि ती दोघेजणं गेलेले असतात. तिथे पूजा वगैरे होते, अभंग वगैरे गायले जातात आणि तिथेच प्रेक्षकांनो, देवा आणि बबलूसुद्धा गेलेले असतात. देवा बबलू तिथे गेल्यानंतर त्यांनी सदाशिवला पकडलेलं असतं आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सदाशिवला आता अरेस्ट केलेलं असतं आणि त्याला विचारत असतात की खरा गुन्हेगार कोण आहे? तुला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं? तेव्हा इथे सदाशिव म्हणत असतो, कुणीच नाही. ऐश्वर्याचं नाव घ्यायला तो घाबरत असतो, कारण ऐश्वर्याने आधीच त्याला सांगितलेलं असतं की या प्रकरणामध्ये माझं नाव येता कामा नये, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, आता सदाशिव तिचं नाव घ्यायला तयारच नसतो. पण प्रेक्षकांनो, इथे देवासुद्धा आता खूपच जास्त प्रयत्न करतो. तो म्हणतो, जोपर्यंत खऱ्या गुन्हेगाराचं नाव नाही सांगत ना, तोपर्यंत तुझी काही सुटका नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सदाशिवला पकडलेलं असतं आणि इथे हरिनामासाठी, त्याच्या पूजेसाठी सावळी आणि सारंग गेलेले असतात, ते सुद्धा परत येतात. तर इथे आता आनंदाची बातमी म्हणजे सोहम आणि तारा घरातल्या सर्व मेहेंदळे कुटुंबाला, तिलोत्तमा असू दे, त्याचबरोबर काका असू दे, अमृता, या सगळ्यांना आनंदाची बातमी देतात की मी आता कॉन्ट्रॅक्ट साईन करून आलेले आहे. मी एका सिनेमामध्ये ॲज अ लीड हिरोईन म्हणून काम करते, असं इथे आता तिने सांगितलेलं असतं. तिलोत्तमा म्हणते, काय? तू ॲक्टिंग करणार आहेस? तू सिनेमामध्ये काम करणार आहेस, पण तू आम्हाला आधी नाही सांगितलंस. तेव्हा तिलोत्तमाचं असं असतं की माझ्या घरची सून ही आता टी व्हीमध्ये काम करणार, सिनेमामध्ये काम करणार, हे थोडं तिला पचनी पडत नसतं. पण इथे आता अमृता वगैरे यांचं काही नसतं. त्यांना वाटतं की ठीक आहे, आता काम करायचं आहे तिला, तिला तिचं करिअर घडवायचं आहे, तर ती काही बोलत नाही. पण तिलोत्तमाची इच्छा असते की एवढा मोठा डिसिजन घेतलास, म्हणजे अगदी कॉन्ट्रॅक्ट वगैरे साईन केलंस, त्याच्या आधी आम्हाला विचारायला हवं होतं. गाणं हे ठीक आहे, पण इथे आता ॲक्टिंग करणं आणि मग सगळेजण मेहेंदळे कुटुंबातील सुनेला टी व्हीवरती बघणार, असं तिलोत्तमाला वाटत असतं. पण तरीसुद्धा इथे सोहम समजावतो की तिला जे काही करायचं आहे आपण त्याला सपोर्ट केलं पाहिजे. त्यामुळे तिलोत्तमा जास्त काही बोलत नाही, पण ते थोडीशी त्याच्या अगेन्स्ट असते. पण प्रेक्षकांनो, ऐश्वर्या मात्र आता जेव्हा हे सगळं ऐकते, ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणते, काय? म्हणजे तारा आता ॲक्टिंग करणार?
आणि इथे लीड वगैरे रोल मिळाला आहे, साईन पण केले तिने, मग आता काय करायचं? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या म्हणते, हे काय करतेस तू तारा? तू खरोखर ॲक्टिंग करणार आहेस? तारा म्हणते, हो मी करणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो ऐश्वर्या जाते भैरवीला भेटायला आणि म्हणते, काय भैरवी मॅडम, तुम्ही बघितलं का? तारा ॲक्टिंग करणार आहे, तुम्हाला माहिती आहे? तेव्हा भैरवी म्हणते, हो मला माहिती आहे आणि तिने गाणंसुद्धा सोडलं आहे. त्यामुळे आता मला खूप जास्त टेन्शन आलं आहे या गोष्टीचं. काय करावं काही कळत नाही आहे. तुम्ही समजवा ना तिला. तिला म्हणावं की ॲक्टिंग वगैरे सोड आणि गाण्यामध्ये लक्ष दे. सांगा ना, तिचं करिअर किती उज्ज्वल आहे, तुम्हाला माहिती आहे ना? तेव्हा प्रेक्षकांनो ऐश्वर्या म्हणत असते की ठीक आहे, तारा ॲक्टिंग करणार नाही आणि गाणं सोडणार नाही, पण तुम्हालासुद्धा मला शब्द द्यावा लागेल की जेव्हा मला गरज लागेल तेव्हा तुम्ही माझी मदत करायची. आणि इथे तारा ॲक्टिंग करणार नाही हा शब्द मी तुम्हाला देते. मी संपूर्ण मेहंदे कुटुंबाला तिच्या विरोधात उभं करेन. कुणीही तिला सपोर्ट करणार नाही. मग ती कशी काय ॲक्टिंग करेल? तेव्हा भैरवी म्हणते की ठीक आहे, तू वाटेल ते कर, पण ताराने ॲक्टिंग नाही केली पाहिजे. तेव्हा ऐश्वर्या घरी येते आणि म्हणते की तारा, अगं तू तुझ्या आईचा विचार कर ना. तेव्हा तारा म्हणते, का माझ्या आईने माझा विचार केला? प्रत्येक वेळेला तिची मर्जीच ऐकली ना मी. मग आता मी तिचा विचार करणार नाही. काहीही झालं तरी मी गाणं गाणार नाही आणि मी ॲक्टिंग करणार म्हणजे करणार. ऐश्वर्याचं तारा अजिबात ऐकायला तयार नसते. तेव्हा ऐश्वर्या भैरवीला फोन करून सांगते की तारा अजिबात ऐकायला तयार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता देवाने सदाशिवला खूपच जास्त मारलेलं असतं. त्याला धमकी दिलेली असते की नाही सांगितलंस तर 3rd डिग्री देईन म्हणून. आणि तेव्हा सदाशिव घाबरतो आणि सांगतो की मला हे सगळं ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं. ऐश्वर्या मॅडमने सगळं सांगितलं होतं. तेव्हा देवा म्हणतो, आता कसं बोललास? हे जर आधी सांगितलं असतंस तर एवढा मार तरी खाल्ला नसतास ना. तेव्हा इथे लगेचच देवा सावळी आणि सारंगला फोन करून सांगतो की ऐश्वर्याचं कारस्थान आहे, तिने सदाशिवला हे सगळं करायला सांगितलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण ताराच्या थोडंसं विरोधात बोलत असतात. म्हणजे खास करून तिलोत्तमा. तिला ताराने ॲक्टिंग करणं हे पसंत नसतं आणि त्याला आता ऐश्वर्या दुजोरा देत असते. पण इथे आता अमृता असू दे किंवा सावळी, हे सगळेजण ताराला सपोर्ट करत असतात की तिला जर ॲक्टिंग करायची आहे तर करू देत ना. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो ताराच्या मनामध्ये सावळीबद्दल जो काही राग असतो तो सुद्धा आता हळूहळू बाजूला होत असतो. तेव्हा इथे ऐश्वर्याचं कारस्थान समोर आल्यानंतर इथे आता ताराला कळलेलं असतं की ऐश्वर्या ही माझ्या मम्माला भेटायला गेली होती, म्हणजे भैरवीला. त्यामुळे ह्या दोघींचं नक्कीच काहीतरी बोलणं झालं आहे. तेव्हा तारा इथे सावळीला सांगते की हे बघ, मला आता ॲक्टिंग करायची आहे, मला गाणं गायचं नाही आहे. त्याने तुझासुद्धा फायदा आहे, कारण तुला कुणाशी आता खोटं बोलावं लागणार नाही आहे. पण ही ऐश्वर्या आहे ना, ती माझ्या मम्माला भेटायला गेली होती. तेव्हा इथे सावळी म्हणते की तारा मॅडम तुम्ही नका काळजी करू, ऐश्वर्या मॅडम यांना आपण समजावूया. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पहिला दिवस असतो. आता इथे तारा वर्कशॉपसाठी निघालेली असते आणि सोहमसुद्धा तिच्याबरोबर असतो. ही गोष्ट जेव्हा ऐश्वर्याला कळते तेव्हा ऐश्वर्याने गुंड पाठवलेले असतात त्या दोघांना किडनॅप करण्यासाठी. आता तुम्हाला वर्कशॉपसाठी जाताच येणार नाही आहे आणि तिथे भैरवी आणि तिथे ऐश्वर्या दोघीजणीसुद्धा असतात. तेव्हा तारा आणि सोहमला किडनॅप केल्यानंतर तारा सगळ्यात आधी इथे सावळीला फोन करते आणि सांगते की आम्हाला इथे किडनॅप करून ठेवण्यात आलेलं आहे आणि ती लगेचच लोकेशन शेअर करते. तेव्हा सावळी आणि सारंग दोघेजण त्या गोडाऊनपर्यंत जातात जिथे भैरवी आणि ऐश्वर्याने आता त्या दोघांना किडनॅप केलेलं असतं. तेव्हा सावळी देवाला फोन करते आणि त्याच्या टीमलासुद्धा तिथे बोलावते. तेव्हा प्रेक्षकांनो आता सावळी आणि सारंग त्या गोडाऊनमध्ये गेल्यानंतर इथे आता सावळी ताराला सोडवते, सोहमला सोडवते आणि तेव्हा प्रेक्षकांनो सारंग आता बाकीच्या गुंड लोकांना मारत असतो. तेवढ्यातच देवा आपली टीम घेऊन पोचलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे तारा आणि सावळी दोघीजणी ऐश्वर्याला पकडतात आणि तिला कुठेही पळू देत नाही, तिला जाऊ देत नाही. अशा रीतीने आता तिचा चांगला बँड वाजवलेला असतो. तर तू आम्हाला इथे तुझी इतकी मजल गेली की आम्हाला किडनॅप करून ठेवलंस, लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना ऐश्वर्या? तेव्हा इथे सावळी म्हणत असते की ऐश्वर्या मॅडम, तुम्हाला मी सुधारण्याची संधी दिली होती, तुम्ही संधी मागितली होतीत ना, त्याचं सोनंसुद्धा करता आलं नाही तुम्हाला. एका बाजूला सदाशिवला सांगता की जंगलामध्ये भूतांचा वावर आहे अशी खोटी बातमी पसरव, जेणेकरून आम्हाला कच्चा माळ मिळणार नाही आपल्या प्रोडक्टसाठी, त्या बायका जंगलामध्ये जाणार नाही, यासाठी तो प्लॅन केला होतात ना.
पण काय झालं शेवटीला, सदाशिवला पकडलं आणि त्याने तुमचं नाव घेतलं. खऱ्या गुन्हेगार तुम्ही आहात हे सिद्ध झाले. आणि आता भैरवी आईबरोबर तुम्ही हातमिळवणी केली आणि सोहमला आणि ताराला किडनॅप करून ठेवलंत. लाज नाही वाटली तुम्हाला हे सगळं करताना? आत्ताच्या आता तुम्ही पोलिसांच्या ताब्यात जा. तुम्हाला जेलमध्ये पाठवलं पाहिजे. तेव्हा तारा म्हणते, आणि माझ्या आईला पण टाका. तिने काय केलं? तिने मला किडनॅप करून ठेवलं, स्वतःच्या मुलीला आणि जावयाला. तेव्हा इथे आता देवा आलेला असतो. देवा आता स्वतःच्या डोळ्याने सगळं काही बघतो आणि ऐश्वर्या आणि भैरवी यांना आता जेलमध्ये घेऊन जातो. त्यांना चांगली त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अशा रीतीने सारंग आणि सावळी योग्य वेळेवरती येऊन देवाच्या मदतीने सोहम आणि तारा या दोघांना सुद्धा तिथून बाहेर काढतात, त्यांचा जीव वाचवतात.